हॅलो, योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मेकअप स्प्रे. हा मेकअप स्प्रे कशाप्रकारे घरच्या घरी आपण करता येऊ शकतो तर ते बघा. आणि एकदम सोपी मेथड आहे. तुम्हाला वाटणार पण नाही की अरे आपल्याकडे घरी हे साहित्य होतं आणि आपण आत्तापर्यंत हा मेकअप स्प्रे करून बघितलेला नाही आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याच्या पहिले तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि हा मेकअप स्प्रे लाँग लास्टिंग तर आहेच आहे, प्लस तुमच्या घरच्या साहित्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्हाला चेहऱ्यालाही नुकसान होणार नाही, कारण की खूप जणांचे चेहरा एकदम असं सेन्सिटिव्ह असतो. त्याला कधी-कधी म्हणजे दुसरं आपण जे केमिकल्सवाला मेकअप स्प्रे वापरतो त्याने पिंपल्स, ॲक्ने, खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड होईल. आणि हा मेकअप स्प्रे एकदम छान नॅचरल असल्यामुळे, घरच्या साहित्य असल्यामुळे त्याच्यामुळे तुमचं काहीच नुकसान होणार नाही आहे. एकदम छान असं व्यवस्थित बनेल. तर तुम्ही नक्कीच झटपट हा व्हिडिओ झटपट ही रेसिपी बनवू शकणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, तुम्हाला मेकअप स्प्रे किती बनवायचा आहे. आणि त्यानंतर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी गुलाबजल घेतलेलं आहे. म्हणजेच रोज वॉटर घेतलेला आहे. त्यानंतर आपण ग्लिसरीन घेणार आहोत. ग्लिसरीन आपण 1 चमचा घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण ॲलोवेरा जेल घेणार आहोत. मी पतंजलीचं घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. आपण हा 1 चमचा घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुम्ही किती मेकअप फिक्सर बनवणार आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही 1 वाटी पाणी घेतलं तर मग तुम्हाला अर्धी वाटी 1 वाटीपेक्षा कमी थोडंसं गुलाबजल, ॲलोवेरा जेलचे 2 चमचे आणि ग्लिसरीनचे पण 2 चमचे असं हे घ्यायचं आहे मिश्रण. लक्षात ठेवा रेशो हा, तरच तुमचं परफेक्ट मेकअप फिक्सर बनेल. आता हे छान आपल्याला 1 मिनिट तरी एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरपडीचा गर हा मिक्स व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे छान मिक्स व्हायला 1 मिनिट तरी द्यावे लागणार आहेत आपल्याला. ते उरलेलं मी जे पडलं होतं ते सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण ह्या कंटेनरमध्ये मेकअप फिक्सर टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण ह्या बॉटल कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. मी छान पहिले म्हणजे आपण आता स्प्रे तर बनवलेला आहे, पण मेकअप करून मी तुम्हाला दाखवणार आहे की तो स्प्रे व्यवस्थित बसला आहे की नाही. कारण की आपण जोपर्यंत मेकअप करणार नाही तोपर्यंत तो कळणार नाही की तो मेकअप छान बसला आहे. फाउंडेशन फेसेस कॅनेडाचं शेड बघू शकता. मी हातानेच ब्लेंड करणार आहे. आज मला ब्युटी ब्लेंडर नाही वापरणार, का मला पटापट दाखवायचं आहे. छान ब्लेंड करणार ते मी.
बघू शकता छान असं ब्लेंड झालेलं आहे. आता आपण कॉम्पॅक्ट पावडर लावून घेऊया. यानेच लावून बघू आपण. काजळ लावून घेऊया. परफेक्ट. आता मी फक्त लिपस्टिक लावून घेणार आहे. आज मी मेकअप काहीच करत नाही आहे. आपला मेकअप छान झालेला आहे. आता आपण हा स्प्रे लावण्याच्या अगोदर आपण कधीही शेक करतो. आता असं छान हाताने टॅप करायचं. एकदम परफेक्ट असा मेकअप स्प्रे झालेला आहे. एकदम छान. तुम्ही बघू शकतात मेकअप बिलकुल गेलेला नाही आहे. एकदम छान लॉंग लास्टिंग आहे. तुमचा मेकअप छान डन होईल याच्यामध्ये मेकअप स्प्रे असल्यामुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.